Hello everyone, myself आदेश खराटे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल चॅम्प केमिस्ट्री. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सबस्टिट्यूशन रिॲक्शन. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहित पाहिजे की व्हॉट इज मीन बाय सबस्टिट्यूशन. तर सबस्टिट्यूशनला आपण एका सिंपल वर्डमध्ये असं म्हणू शकतो, सबस्टिट्यूशनलाच म्हणू शकतो आपण रिप्लेसमेंट. काय म्हणू शकतो आपण? रिप्लेसमेंट. ठीक आहे इथपर्यंत. आता फॉर एक्झाम्पल पहा, CH3 एखादा मी घेतला अल्किल हॅलाइड CH3Cl प्लस याच्यावर अटॅक केला मी न्यूक्लिओफाईलचा. मग काय भेटणार तुम्हाला लक्षात ठेवा, C आणि Cl मध्ये काय असतं? सिग्मा बॉन्ड असतं. मग सिग्मा बॉन्ड असल्यामुळे याच्यावर काय असतं? सिग्मा स्टार असतं. सिग्मा स्टारला आपण सिग्मा अँटी बॉन्डिंग असे म्हणतो. मग काय करणार हा न्यूक्लिओफाईल? त्याचा निगेटिव्हली चार्ज याच्या अँटी बॉन्डिंगमध्ये टाकेल आणि हा Cl काय होईल? इथून लिव्ह आउट होईल, कारण की हा Cl सुद्धा काय बेटर लिव्हिंग ग्रुप आहे. मग तुम्हाला प्रोडक्ट काय भेटेल? CH3Nu म्हणजे न्यूक्लिओफाईल प्लस काय भेटणार तुम्हाला? हा बॉन्ड कशावर शिफ्ट झाला? Cl वर. ज्याच्यावर बॉन्ड शिफ्ट झाला त्याच्यावर चार्ज येतो तुमचा निगेटिव्हली चार्ज. ठीक आहे, हे झालं तुमचं सबस्टिट्यूशनचं एक्झाम्पल. आता इथं काय सबस्टिट्यूट केलं आपण? एक न्यूक्लिओफाईल घेतला, दुसऱ्या न्यूक्लिओफाईलच्या जागी काय केला? सबस्टिट्यूट केला. म्हणून याला म्हणायचं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मित्रांनो, 12 मध्ये आपण दोन रिॲक्शन बघितल्या होत्या. कोणत्या? एक बघितली होती SN1 रिॲक्शन आणि दुसरी बघितली होती आपण SN2 रिॲक्शन. तर SN1 रिॲक्शनची डिटेल इन्फॉर्मेशन आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता बघा, व्हॉट इज मीन बाय SN1. SN1चा मीन काय होतं लक्षात ठेवा. 1 स्टँड फॉर युनिमोलिक्युलर, N स्टँड फॉर न्यूक्लिओफिलिक अँड S स्टँड फॉर सबस्टिट्यूशन. मग याला असं म्हणायचं, इट इज अ युनिमोलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ठीक आहे, आता लक्षात ठेवा. ही झाली त्याचा मिनिंग. तर याची डेफिनेशन कशी असते लक्षात ठेवा. इट इज अ युनिमोलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन विच तुमचा जो रेट असतो हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेटला. कशाला प्रोपोर्शनल असतो? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. आता फर्स्ट ऑफ ऑल सबस्ट्रेट काय असतो तुमचा? फॉर एक्झाम्पल केमिकल कायनेटिक्समध्ये आपण जनरल रिॲक्शन घेतो A + B इट गिव्ज C + D. लक्षात ठेवा, हा जो A असतो हा असतो तुमचा सबस्ट्रेट, B असतो तुमचा रिएजंट, C असतो तुमचा प्रोडक्ट आणि D असतो तुमचा बाय प्रोडक्ट. मित्रांनो, या रिॲक्शनमध्ये अगदी बेसिकपासून जाऊया आपण. छोट्या SN1 रिॲक्शन बरोबरच छोट्या कन्सेप्ट ज्या असतात तुमच्या ते मी या रिॲक्शन थ्रू क्लिअर करणार आहोत. आपण जो कॅटलिस्ट असतो तो ॲरोवर लिहितो. लक्षात ठेवा, कॅटलिस्ट असतो काय करत असतो आपण? नेहमी ॲरोवर लिहित असतो. का लिहित असतो? तर मी खूप मुलांना असा क्वेश्चन विचारला की व्हाय द कॅटलिस्ट रिटन ऑन द ॲरो. त्यांचा आन्सर असं येते की इट डज नॉट टेक पार्ट इन अ केमिकल रिॲक्शन बट इट इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. मित्रांनो, ही झाली त्याची डेफिनेशन. पण माझा क्वेश्चन असा आहे की हा कॅटलिस्ट जो असतो हा ॲरोवरच का लिहायचा? तर त्याचं रिझन असं आहे की तुमचा जो कॅटलिस्ट असतो हा ॲरोवर काय करतो? सरफेस एरिया प्रोव्हाइड करतो. कशाला? सबस्ट्रेट प्लस रिएजंटला रिॲक्ट होण्यासाठी. त्याचबरोबर तुमचा हा रिॲक्टंट आहे सपोज आणि हा आहे तुमचा प्रोडक्ट. तर रिॲक्टंटकडून प्रोडक्टकडे जाणारा फोर्स असतो तुमचा ड्रायव्हिंग फोर्स आणि प्रोडक्टकडून रिॲक्टंटकडे येणारा फोर्स असतो तुमचा अपोजिंग फोर्स. इरिव्हर्सिबल रिॲक्शनसाठी लक्षात ठेवा की तुमचा ड्रायव्हिंग फोर्स हा स्लाइटली ग्रेटर दॅन पाहिजे अपोजिंग फोर्सपेक्षा, तरच तुमची रिॲक्शन काय होते? इरिव्हर्सिबल होते. जर तुमचा अपोजिंग फोर्स जास्त असेल कशापेक्षा? ड्रायव्हिंग फोर्सपेक्षा, तर तुमची रिॲक्शन काय बनते? रिव्हर्सिबल बनते. रिॲक्शन काय रिव्हर्सिबल बनली तर तुमचा प्रोडक्ट तयार होत नाही. म्हणून आपण कॅटलिस्ट काय करत असतो? ॲरोवर लिहित असतो. चला, आपण SN1 रिॲक्शन बघत होतो पण म्हणतात कन्सेप्ट आला म्हणून तुम्हाला सांगून दिला. ठीक आहे, त्याची डेफिनेशन काय होणार? इट इज अ युनिमोलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन विच रेट इज डिपेंड अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन सबस्टन्स दॅट इज सबस्ट्रेट. आता याच्यामध्ये सबस्ट्रेट काय घेत असतो आपण? याच्यामध्ये सबस्ट्रेट घेत असतो आपण टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड CH3. ठीक आहे, आपण सिंपल रिॲक्शन पाहू. CH3CBr प्लस एखादा न्यूक्लिओफाईल घेतला आपण OH- फॉर एक्झाम्पल, तुम्हाला प्रोडक्ट भेटते CH3. याच्यातसुद्धा काय होईल? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. Br कोण रिप्लेस करेल? OH CH3/3 C. त्यानंतर काय भेटणार? OH प्लस काय भेटणार? Br-. या रिॲक्शनचं मेकॅनिझम अलॉंग विथ स्टेरिओकेमिस्ट्री आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता लक्षात ठेवा, हे झाली तुमची सिंपल रिॲक्शन.
आता तुमचा सबस्टेट असा असतो तुमचा SN1 रिॲक्शन. आता याचं बघू आपण मेकॅनिझम. SN1 रिॲक्शन 2 स्टेपमध्ये इन्व्हॉल्व असतं. फर्स्ट स्टेप असतं तुमचं फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. आता लक्षात ठेवा, हा सबस्टेट घेतला, याची स्टेरिओकेमिस्ट्री काढणार मी. CH3, हा CH3, हा तुमचा डॅशवाला CH3 आणि हा वेजवाला CH3. CH3 सॉरी, काय येणार इथं Br. काय येणार इथं Br. दिस इज टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. आता सिम्पल याचा हॅबिटेशनची एक तुम्हाला ट्रिक सांगून देतो. याला म्हणायचं SP आणि P, जेवढे बॉन्ड असतील तेवढ्या sp3. मग काय येणार हॅबिटेशन sp3. इथपर्यंत समजलं. आता लक्षात ठेवा, ही स्टेप असते स्लो. आता ती स्टेप स्लो का असते हे सुद्धा आपण बघणार आहोत. लक्षात ठेवा, तुमचा सबस्टेट काय टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड, त्याच्याबद्दल न्यूक्लियोफाइल टाकला OH- तुम्हाला प्रोडक्ट भेटला टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. हा ऑलरेडी स्टेबल आहे. काय तुमचा ऑलरेडी स्टेबल आहे टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड, कारण sp3 हॅबिटेशन आहे, स्टेबल आहे. बट तरी पण हा काय करतो की हा रिॲक्शन देतो आणि प्रोडक्ट तयार करतो. मग हा स्टेबल आहे, तर मग हा रिॲक्शन का देतो? फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन पडायला पाहिजेत. केमिस्ट्रीमध्ये जेवढं तुम्ही नॉलेज ॲक्वायर करता, छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेसाल, तेवढा तुमचा केमिस्ट्रीमध्ये काय होईल, इंटरेस्ट वाढत जाईल. ठीक आहे, तर हा का देतो लक्षात ठेवा. हा स्टेबल आहे मान्य आहे, परंतु हा जो म्हणला प्रोडक्ट हा त्याच्याही पेक्षा स्टेबल आहे, म्हणजे मोर स्टेबल आहे, म्हणून ही रिॲक्शन काय होते, ऑकर होते. केमिस्ट्रीमध्ये असो किंवा फिजिक्समध्ये असो, कोणतीही रिॲक्शन कशासाठी होते किंवा कोणतीही वस्तू त्या शेपची किंवा त्या आकाराची का असते. फॉर एक्झाम्पल हा चॉक आहे, हा याच आकाराचा काय, ही समजा डस्टर आहे, डस्टर याच आकाराचा काय, किंवा बॉल गोल असतो, स्पेरिकल असतो, तर तो त्याच आकाराचा काय, त्याच आकाराचा का असतो, कारण की त्या शेपमध्ये त्याच्यामध्ये काय असतो, तो स्टेबल असतो ना. आपल्या केमिस्ट्री किंवा फिजिक्स कोणत्याही विषयाचा अप्रोच काय असतो, स्टॅबिलिटीकडे असतो, म्हणून हा काय त्याच्यापेक्षा मोर स्टेबल आहे, म्हणून ही काय होते, रिॲक्शन ऑकर होते. ठीक आहे, आता लक्षात ठेवा, हा स्टेबल आहे म्हणून स्टेबल म्हणून त्याला अनस्टेबल बनवायचं, मग इतक्या सहजासहजी तो बनणार नाही. मग ती रिॲक्शन कशी होणार, आपली स्लो रिॲक्शन होणार. ठीक आहे, मग आता काय होणार, Br हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे, हा निघून जाणार आणि तुमचा काय तयार होणार, कार्बोकॅटायन तयार होणार. लक्षात ठेवा, हा बॉन्ड Br वर शिफ्ट झाला, म्हणून Br वर चार्ज कोणता येणार, Br वर येणार मायनस चार्ज, आणि याच्याकडून शिफ्ट झाला म्हणजे याच्यावर चार्ज कोणता येणार, पॉझिटिव्हली चार्ज, दॅट इज CH3 CH3 आणि याच्यावर काय झाला, हा प्लस चार्ज क्रिएट झाला. इथपर्यंत ठीक आहे. आता लक्षात ठेवा की तुमचा CBr हा स्टेबल आहे, पण इतक्या सहजासहजी हा बॉन्ड ब्रेक होणार नाही, कारण की हा ऑलरेडी स्टेबल मॉलिक्यूल आहे. आता लक्षात ठेवा, CBr मध्ये Br ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशी आहे, जास्त असल्यामुळे याच्यावर चार्ज येणार पार्शियल निगेटिव्ह आणि याच्यावर काय येणार, पार्शियल पॉझिटिव्ह. ठीक आहे, आता हा जो CH3 असतो, आता हा कोणता इफेक्ट असतो का, इलेक्ट्रॉन डेन्सिटी कार्बनपासून कशी चालली, दूर चालली, म्हणजे Br कडे चालली, म्हणून याला म्हणायचं -I इफेक्ट. काय म्हणायचं याला, -I इफेक्ट. लक्षात ठेवा, -I इफेक्ट काय असते, जर तुमची इलेक्ट्रॉन डेन्सिटी या कार्बनकडे पहा, इलेक्ट्रॉन डेन्सिटी Br इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, मग इलेक्ट्रॉन त्याच्याकडे खेचेल, म्हणून याच्यावर चार्ज कोण देणार, पार्शियल निगेटिव्ह, म्हणून इलेक्ट्रॉन डेन्सिटी कार्बनपासून दूर चालली, म्हणून याला काय म्हणायचं, -I इफेक्ट. आता हा जो ग्रुप असतो, हा असतो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. डोनेट म्हणजे काय करणार, इलेक्ट्रॉन डोनेट करणार, मग इलेक्ट्रॉन डोनेट केल्यावर या कार्बनवर जाणार, मग कार्बनची इलेक्ट्रॉन चालला, इलेक्ट्रॉनचा चार्ज कोणता असतो, निगेटिव्ह, मग याच्यावर इनडायरेक्टली कोणता चार्ज वाढायला, निगेटिव्ह चार्ज वाढायला. मग हाही CH3 तशी इलेक्ट्रॉन देईल, पुन्हा पार्शियल निगेटिव्ह, हाही CH3 काय देईल, इलेक्ट्रॉन देईल, म्हणून पार्शियल निगेटिव्ह. आता याच्यावरून पार्शियल निगेटिव्ह झाला आणि हा सुद्धा काय तुमचा पार्शियल निगेटिव्ह. मग निगेटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जमध्ये कोणता फोर्स असतो, तर फोर्स ऑफ रिपल्शन असतो, आणि या रिपल्शन फोर्समुळे काय होणार, हा बॉन्ड काय होणार, ब्रेक होणार आणि तुम्हाला काय भेटणार, कार्बोकॅटायन भेटणार. आता याची हायब्रिडायझेशन कशी असणार, SP आणि P, म्हणजे काय झालं S आणि हे P2, म्हणजे काय झालं, याची हायब्रिडायझेशन sp2. आता sp2 जर असेल तर याची जॉमेट्री काय असते, प्लेनार. हा याची जॉमेट्री काय असणार, प्लेनार. तर हा प्लेनार शेपमध्ये असतो. इथपर्यंत समजलं. हा याची जॉमेट्री कोणती असणार, प्लेनार. मग प्लेनार जॉमेट्री असल्यामुळे काय होतं की तुमचा येणारा न्यूक्लियोफाइल असतो, हा फ्रंटवरूनही अटॅक करू शकतो आणि त्याच्या बॅकवरनं सुद्धा काय करू शकतो, अटॅक करू शकतो. आता सेकंड स्टेप असते तुमची, तर लिहिणार मी Br मायनस. ठीक आहे, सेकंड स्टेप असते अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. काय असणार, स्टेप 2 अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. आता हा घेतला तुम्ही, जो तयार झाला तुमचा कार्बोकॅटायन, टर्शियरी कार्बोकॅटायन CH3 आणि हा काय झाला तुमचा कार्बोकॅटायन. याच्यावर अटॅक करायचा न्यूक्लियोफाइल घेतला होता आपण OH-. ठीक आहे, आता हा काय करणार, ज्या साईडला तुमचा Br होता त्या साईडनं जर यांना अटॅक केला तर याला म्हणायचं रिटेन्शन इन कन्फिगरेशन.
आता ही स्टेप कशी होणार, फास्ट होणार, कारण की हा कसा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, अनस्टेबल आहे, आणि हा कसा आहे OH मायनस, याला इलेक्ट्रॉन पाहिजे तर हा देणार आहे, म्हणजे ही रिॲक्शन कशी होणार, फास्ट रिॲक्शन होणार. कशी होणार, फास्ट रिॲक्शन होणार. तुमचा तयार होणार इथं CH3 डॅश 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 CH3, आणि इथं काय झाला तुमचा झाला OH तयार. ठीक आहे. आणि हाच काय करू शकतो, OH मायनस तुमचा बॅक साईडनं सुद्धा अटॅक करू शकतो. त्यामुळे अजून एक तुम्हाला प्रोडक्ट मिळेल. ठीक आहे, CH3 डॅश डॅश डॅश, सॉरी इथं काय येणार तुमचा, इथं येणार CH3 आणि इथं काय येणार तुमचा OH मायनस. ठीक आहे, पहिले फ्रंट साईडने अटॅक केला. ठीक आहे, तर याला म्हणायचं रिटेन्शन इन कॉन्फिगरेशन. फ्रंट साईड म्हणजे कशी, जर तुमचा लिव्हिंग ग्रुप पहिले फ्रंट साईडला असेल आणि येणारा इनकमिंग ग्रुप फ्रंट साईडवर जर येत असेल तर त्याला म्हणायचं रिटेन्शन इन कॉन्फिगरेशन. जर तुमचा लिव्हिंग ग्रुप हा फ्रंट साईडवर असेल आणि येणारा ग्रुप बॅक साईडवरून अटॅक करत असेल तर त्याला काय म्हणायचं, इन्व्हर्जन इन कॉन्फिगरेशन. तर याच्यामध्ये 50% हा तयार होतो आणि 50% हा तयार होतो. इथपर्यंत ठीक आहे. पुन्हा एकदा बघा, सिंपल 2 स्टेपमध्ये असते. पहिल्या स्टेपमध्ये काय होते, तुमचा Br निघून जातो, कार्बोकॅटायन तयार होते. कार्बोकॅटायन तयार झाल्यानंतर याची हायब्रिडेशन असते sp2 म्हणल्यावर याचा शेप असणार प्लेनार, जॉमेट्री असणार प्लेनार. मग हा OH मायनस हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, हा न्यूक्लिओफाईल आहे. न्यूक्लिओफाईल इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीसवर अटॅक करणार, आणि एक तुम्हाला ज्या साईडनं Br होता त्या साईडनं OH आला म्हणून रिटेन्शन, त्याच्या अपोजिट साईडनं आला म्हणून काय झालं, तुम्हाला इन्व्हर्जनचा प्रोडक्ट भेटला. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. चला जाऊया पुढे. आता बघणार आपण याची एनर्जी प्रोफाईल डायग्राम. इकडे असते तुमची प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन. ठीक आहे, रेट ऑफ रिॲक्शन एक्स ॲक्सिसवर, आणि वाय ॲक्सिसवर असते तुमची एनर्जी. लक्षात ठेवा. आता तुमचा इथं रिॲक्टंट आहे, लक्षात ठेवा. ही स्टेप SN1 रिॲक्शन जी होती ही किती स्टेप होती, तर 2 स्टेप होती. म्हणून याच्यामध्ये काय येणार, 2 ट्रान्झिशन स्टेट येणार. काय येणार, 2 ट्रान्झिशन स्टेट येणार. हा असा प्रकारचा असतो याचा, हा प्रोडक्ट, हा रिॲक्टंट. ठीक आहे, हे असतात तुमच्या ॲक्टिवेशन एनर्जी. ही असते ॲक्टिवेशन डेल्टा E1 आणि हे असते डेल्टा E2. इथं झाला तुमचा इंटरमिडिएट तयार, टर्शरी कार्बोकॅटायन. ही असते ट्रान्झिशन स्टेट 1, ही असते ट्रान्झिशन स्टेट 2. आता डेल्टा E म्हणजे ॲक्टिवेशन एनर्जी काय असते, तर ॲक्टिवेशन एनर्जी अशी असते, कोणतीही रिॲक्शन बघा, रिॲक्टंटचं कन्वर्शन काय होते, प्रोडक्टमध्ये होते. त्यासाठी काय लागते आपल्याला, मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी लागते. ती मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजेच काय असते, तुमची ॲक्टिवेशन एनर्जी. ठीक आहे, आता लक्षात ठेवा, इंटरमिडिएट आणि दुसरी असते ट्रान्झिशन स्टेट. तर याच्यामध्ये काय फरक असतो. ठीक आहे, इंटरमिडिएट आणि ट्रान्झिशन स्टेटमध्ये काय फरक असतो. फॉर एक्झाम्पल आपण एखादी रिॲक्शन करायलो. ठीक आहे, मग एखाद्या रिॲक्शन समजा सबस्ट्रेट घेतला आपण काहीतरी A नावाचा, त्याच्यामध्ये B नावाचा रिएजंट टाकला, तुम्हाला प्रोडक्ट भेटला. तर याच्यामध्ये काय होते, जेव्हा रिएजंट टाकून आपण इंटरमिडिएट काय करू शकतो, ॲब्स्ट्रॅक्ट करू शकतो. बट ट्रान्झिशन स्टेट आपण ॲब्स्ट्रॅक्ट करू शकत नाही, ती मिळू शकत नाही. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही SN2 रिॲक्शन बघसाल, CH3Cl याच्यामध्ये OH मायनसचा अटॅक केला तर हा काय करेल, याच्यावर अटॅक करेल आणि Cl निघून जाईल. ठीक आहे, तर याचा जो ग्राफ असतो हे एक स्टेपमध्येच होते. याच्यामध्ये ट्रान्झिशन स्टेट अशी बनते, तुमचा कार्बन असते, इकडे तुमचा बॉन्ड ब्रेक व्हायला Cl, आणि सायमल्टेनियसली कोणता बॉन्ड ब्रेक व्हायला OHचा, हे रिमेनिंग व्हॅलेन्सी आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये एकच स्टेप असते, त्यामुळे याचा ग्राफ जो असतो हा ग्राफ असा असतो. ठीक आहे, हा ग्राफ कसा असतो, असा असतो. त्याच्यामुळे काय असते, लक्षात ठेवा, जर इंटरमिडिएट असतो त्याला राहण्यासाठी जागा लागते. ठीक आहे, म्हणून या राहण्याच्या जागेला म्हणायचं एनर्जी वेल, याला म्हणायचं एनर्जी वेल. तसेच ट्रान्झिशन स्टेटला कोणत्याही प्रकारची राहण्याची जागा लागत नाही. फरक फक्त एवढा लक्षात ठेवा, इंटरमिडिएट आपण ट्रॅप करू शकतो एखादा रिएजंट टाकून, परंतु ट्रान्झिशन स्टेट आपण ट्रॅप करू शकत नाही. इंटरमिडिएटला राहण्यासाठी जागा लागते आणि ट्रान्झिशन स्टेटला राहण्यासाठी जागा लागत नाही. हा झाला त्याचा बेसिक डिफरन्स. ठीक आहे, ही झाली त्याची एनर्जी प्रोफाईल डायग्राम. आता याच्यामध्ये काय असतं, डेल्टा H तुमचा काय असतो, निगेटिव्ह असतो, कारण की प्रोडक्टची एनर्जी कशी आहे, कमी. आणि ज्याच्यामध्ये प्रोडक्टची एनर्जी कमी असते त्याच्यामध्ये डेल्टा H निगेटिव्ह असतो, आणि ती रिॲक्शन असते तुमची एक्झोथर्मिक. ती रिॲक्शन कोणती असते तुमची, एक्झोथर्मिक. कधी कधी क्वेश्चनमध्ये विचारू शकतात, SN1 रिॲक्शनचा जो ग्राफ असतो
तो काय असतो, एंडोथर्मिक असतो की एक्झोथर्मिक असतो, तो काय असतो एक्झोथर्मिक. वाय, बिकॉज डेल्टा एच काय तुमचा, डेल्टा एच काय तुमचा निगेटिव्ह आहे, डेल्टा एच काय तुमचा निगेटिव्ह आहे. काय आहे, कारण प्रोडक्टची एनर्जी कशी आहे, कमी आहे. इथपर्यंत ठीक आहे. आता बघायचं आपल्याला फॅक्टर, काय बघायचे आपल्याला फॅक्टर. तर फॅक्टर सिम्पल आहेत. पहिला फॅक्टर असते नेचर ऑफ सबस्ट्रेट, नेचर ऑफ सबस्ट्रेट, नेचर ऑफ सबस्ट्रेट. आता सबस्ट्रेट काय घेतलं होतं आपण, टर्शियरी अल्किल हॅलाइड. ठीक आहे, मग सगळ्यात जास्त टर्शियरी अल्किल हॅलाइड देईल, नंतर सेकंडरी अल्किल हॅलाइड देईल, नंतर देईल तुमचा प्रायमरी अल्किल हॅलाइड, प्रायमरी अल्किल हॅलाइड, आणि नंतर देईल तुमचा 0 डिग्री अल्किल हॅलाइड. आता क्वेश्चन असा आहे की टर्शियरी अल्किल हॅलाइड SN1 रिॲक्शन का देतो, तर लक्षात ठेवा याच्यातला जो इंटरमिडिएट तयार झाला तुमचा CH3 आणि तुमचा CH3 पॉझिटिव्ह, लक्षात ठेवा हा जो इंटरमिडिएट आहे. दुसरा आपण काय हा झाला, ठीक आहे. त्याच्यामध्ये हा अल्फा कार्बन, हा अल्फा कार्बन आणि हा अल्फा कार्बन. याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन किती झाले, 9 अल्फा हायड्रोजन, 9 अल्फा हायड्रोजन. आपण जर सेकंडरी घेतला फॉर एक्झाम्पल CH3 CH आणि CH3 हा कार्बोकॅटायन घेतला, सेकंडरी कार्बोकॅटायन, त्याच्यातले हा अल्फा कार्बन आणि हा अल्फा कार्बन, हे 3 हायड्रोजन, हे 3 हायड्रोजन, दॅट इज अल्फा 6 अल्फा हायड्रोजन. प्रायमरी घेतला CH3 CH2 पॉझिटिव्ह, ठीक आहे. त्याच्यामध्ये किती असतात, 3 अल्फा हायड्रोजन इथे, ठीक आहे. CH3Cl बरोबर आहे, CH2 पॉझिटिव्ह, तिथे झालं 3 अल्फा हायड्रोजन. आणि तुम्ही 0 डिग्री घेतला CH3Cl, ठीक आहे. याच्यामध्ये अल्फा कार्बन आहे का, याच्यामध्ये अल्फा कार्बन आहे का, नाही. तर मी इथे किती झाले 0 अल्फा हायड्रोजन. लक्षात ठेवा ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन जास्त त्याच्यामध्ये हायपर कॉन्जुगेटिव्ह इफेक्ट जास्त, म्हणून आपण काय घेणार ऑलवेज इथं काय घेणार टर्शियरी अल्किल हॅलाइड, नंतर सेकंडरी, नंतर प्रायमरी. सहज लक्षात ठेवा प्रायमरीमध्ये काय दाखवते SN2 दाखवते, हे आपण बघणार आहोत नंतर. हे झालं नेचर ऑफ सबस्ट्रेट. त्यानंतर पाहायचं आपल्याला नेचर ऑफ न्यूक्लिओफाईल, नेचर ऑफ न्यूक्लिओफाईल. इथे काय होते, तुमचा जो इंटरमिडिएट तयार झाला हा इंटरमिडिएट कसा आहे, अनस्टेबल आहे बिकॉज ऑफ पॉझिटिव्हली चार्ज. एखाद्या स्पीसीजवर चार्ज असला तर तो स्टेबल असणार आहे का, नाही. त्याच्या नॅचरल फॉर्ममध्ये का तो नाही, हा काय झाला अनस्टेबल झाला. मग अनस्टेबल असला तर फॉर एक्झाम्पल वॉटर घेतला मी, वॉटर आणि घेतला OH मायनस, ठीक आहे. तर वॉटर हा असतो तुमचा वीक न्यूक्लिओफाईल, वॉटर काय असतो तुमचा वीक न्यूक्लिओफाईल, आणि OH असतो तुमचा स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल, कारण याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे आणि याच्यावर काय लोन पेअर आहे. त्यामुळे तुमचा याला हा अनस्टेबल असल्यामुळे हा लोन पेअर सुद्धा घेऊ शकतो आणि हा काय करू शकतो निगेटिव्हली चार्ज सुद्धा घेऊ शकतो. मग हा काय करतो वीक न्यूक्लिओफाईल सोबत ही रिॲक्ट होतो आणि स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल सोबत सुद्धा काय होतो रिॲक्ट होतो, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल सोबत सुद्धा काय होतो रिॲक्ट होतो. हे झाले याचे फॅक्टर्स. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर मित्रांनो हा माझा पहिला व्हिडिओ होता यूट्यूबवर. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद, थँक्स.